पुढच्या घडामोडीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर दिली गेली। यानंतर हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं हाकेंची लाच काढल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। दरम्यान मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या ऑडिओ क्लिपमुळे हाके पुन्हा वादात सापडले। या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती लक्ष्मण हाकेंना मानधन देण्याबद्दल बोलतोय। सुरुवातीला लक्ष्मण हाके हे मानधन नको असं म्हणतात, मात्र समोरचा व्यक्ती गुगल पे नंबर द्या अशी विनंती करतो। त्यानंतर लक्ष्मण हाके भेटल्यावर मानधन द्या असं म्हणतात। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं। तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय। काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज। एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं, पेट्रोल लागतं, तर काहीतरी द्यावं तुम्हाला। मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या। त्यानंतर समोरचा व्यक्ती पुन्हा गुगल पे नंबर द्या अशी विनंती करतो। त्यावर लक्ष्मण हाके आपल्या ड्रायव्हरचा गुगल पे नंबर देतात। माझं अकाउंट नाही, माझ्या ड्रायव्हरचं गुगल पे आहे असं हाके बोलतात। तुमचा यूपीआय नंबर असेल तर पाठवतो। हा रितेश, सांगता का? नंबर फोन पे गुगल पे सांगता का मला? गुगल पे फोन पे यूपीआय नंबर आहे का? त्याला थांबा, सांगते मी। 93 रितेश बरोबर। सरांचा नाही का? सरांचा नाही, त्यांचं नाही। त्यानंतर समोरचा व्यक्ती हाकेंवर सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप करतो आणि लक्ष्मण हाके फोन कट करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते। तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय। लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय। मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? आजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तुझी अवकात नाही साल्या, आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो। जनाच्या ना मानाची तरी वाटू दे। ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर लक्ष्मण हाकेंनी पैसे घेत असल्याचे आरोप फेटाळले। मी लाचखोरी केली असेल तर मला जेलमध्ये टाका असंही हाके म्हणताय। त्याची इच्छा अशी होती की मला तुम्हाला मदत करायची, तुमचा गुगल पे फोन पे पाठवा। मी म्हटलं बाबा माझ्याकडे तसं काही नाही, तुम्हाला भेटल्यावर दे। ह्यात जर काय माझा गुन्हा असेल तर मला अटक करा, मला जेलमध्ये टाका। मी काही गुन्हा केला असेल, त्यानं काही पैसे दिले असतील किंवा मी काही लाचखोरी केली असेल, मला जेलमध्ये टाकावं। हे बघा, मला बदनाम करणे याच्या व्यतिरिक्त या क्लिपमध्ये दुसरं काही नाही। ऑडिओ क्लिप प्रकरणात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी हाकेंची बाजू उचलून धरली आहे। समोरच्या व्यक्तीनेच हाकेंविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे। यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत। हे काय वाईट आहे? त्याच्यावर नाही बोलत मी, असले कसल्यावर बोलत नाही। ज्याला स्वतःच्या समाजाचं काही कळणार ते बोलतच नाही मी त्याच्यावर।